जर गावची खायची तरी बघितलं असतं तर आज मी तिकडे पायावर पाय टाकून बसलेलो असतो. अर्धे पैसे दिलेले, फक्त 2 हात दिला नाही त्यांनी बाजूचे. हाय सासू सुनानू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली एकमेकात पकवून झाली. आफ्टरनून झाली. तुमची पकवेगिरी ऐकत होते बाहेरनं. काय ग काय माहिती सासू सुना काहीतरी पकवत होतास तू. गावची स्टोरी सांगत होतस, फेकीत होतस, सांगत नव्हतंस, फेकीत होतस. आणि या मुंबईची स्टोरी फेकीत होता. किती खोटा आडे तुम्ही. तुमचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे. आणि दोघांनी पण मॅचिंग केलास काय ठरवून केलास की? ब्लॅक आणि तो कलर ब्लाइंड आहे. मग ब्लॅक आणि ब्लॅकच आहे. लांबना ब्लॅकच दिसता बघ. ग्रीन आहे. हे शेवाळी कलर बोलतो ते का? राजू ते पंखे बघ कसले झालेत ते. अतुलची वाट बघतोय मी. अरे काल झाडून खालून घेतलं. एवढी माका जर होणार असतं ना तर मी कधीच साफ करून टाकलं. तुझी वाट नाही बघत बसलं असतं. मग कॉम्प्लेन पिओचं होतं. आमका भोगूचा लागता ना आता. आमका जिकडे तिकडे हे करूचा लागता ना. तू काय खरंच असांची वाट बघतोस की याची? हा मग पप्पा चांगला पुसतो. चांगला बसतो. कोर्स केला नाही रविवारी रविवारी सांगत असतोस मोठे. रविवारी एकच दिवस माका सुट्टीच असतो. माका सुट्टी घेऊ नको. सुट्टीच्या दिवसात पण जरासं आपलं पण बघू का? आपल्याला बघतोय मी आरशात. तुका स्वतः नाही पण आपली पण कामं करू बघ ना. ते सांगत असतस ना की रविवारची हे करीन काय तरी. राजू सांगितलं राजू नाही रविवारी सगळं रविवारचं असतं त्याचं. आणि रविवारी काहीच करायचं. मग रविवारी एक दिवस आराम. आणि रविवारी सांगू केला की सांगणार मम्मी एक दिवस सुट्टी भेटता ना आराम करू दे. खोटं काय बोलतोय? मग करणार कधी? सांग ना. सून कामं काय तुला सांगतोय का मी? फक्त होणार नाही तास. सून आहे ना घरात. सुने का सांग. मी तुम्हाला काठी का झाडू बांधून देतोय ना तर पडको बांधून देतोय. रोज साफ करीत बसा. सुनेच्या वजन किती अंगात आता बघ. त्यामुळे वरती चढून साफ करणार ती. नाही अगोदर चढत होता माहित. अगोदर सगळा तास साफ करायचा. आता आपण प्रेग्नेंट आहे म्हणून करत नाही. तर पहिलं तेच साफ करायचे. मी याची बाजू घेत नाही ना. मी बायकोची बाजू घेते. सगळी कामात आज करायचा. भाकरी भाजणं, जेवण करणं, साफसफाई, कचरो बिचरो तर बघशी ना मम्मी. असं खाली बसून बसून असा एकदम हे मारतं. फडको बिडको मारता लादी पुसताना. ते का ते मॉपने वगैरे मारूक जमत नाही. म्हणजे ते का मनात पटत नाही. तर म्हणता मी खाली बसूनच हे करणं ना दक्षा. कामाची लय आवड. तू काय पण म्हण. म्हणजे मी म्हणूनच लगीन केलं होतं. कामाची लय आवड तुझ्या सुनेका. तू येऊच्या आदल्या दिवशी जी काय कामं करून घेतल्या ना माझ्याकडनं. रात्री 12 वाजेपर्यंत मी कपाटा साफ करीत होते. खोटारडा काय नाही. फक्त सांग मम्मी येणार आहे हे साफ करून ठेव. नाहीतर मम्मी मला काहीतरी बोलेल. हे तुझे डायलॉग असायचे. तू फक्त नाही बोल. का घर साफ करून घेतला ना माझ्याकडनं. तर मंडळीनो आज आमच्याकडे बनता चिकन. चिकन म्हणजे हे बदलापूरवाल्यांका आमचं चिकन आवडत नाही. त्याच्यानंतर हे काय ह्या बोंबलाचा केला ना मम्मी. आणि आता मी तिका भाकरी बाजूक शिकवतोय. तू भाकरी बाजूक शिकवणार. मग काय पहिल्यांदा सुरुवात केलंस तेव्हा की ते फोनवरनं माका विचारली होतंस. तेच मी आता तुझ्याकडनं शिकवून तुका शिकवणार. मी बघत ना भाकरी कसं बाजू म्हणून तुका शिकवणार. म्हणजे काही लोकांसाठी टोमणी असतील ती. तू कशाला बघते रागाने माझ्याकडे. तू भाजतेस चांगल्या भाकऱ्या भाजतेस. लोकांनी पण आता बघितलं तू भाजतेच भाकऱ्या चांगल्या. माझी स्टाईल वेगळी आहे तुमची वेगळी आहे. नाही मग तेच बोललो ना मी. चांगल्या भाकऱ्या भाजते. मला आवडतं. गेले सोफावाला आला आज आमच्याकडे. मित्रांनो सोफा येणार आहे. कदाचित सोफावालाच आहे. दक्षा हे दक्षा अर्धे पैसे दिलेले फक्त 2 हात दिला नाही त्यांनी बाजूचे. अर्धे पैसे दिलेले त्यांनी 1 हात आणला 2 हात आणलेत आणि उशा दिल्यात. तो बाकीचे पैसे दिले रकीचे. हा का थोडेसे पैसे. कोण कोण बसणार आहे त्याच्यावर त्यांनी थोडे थोडे कॉन्ट्रोल द्यावा. अरे बाबा फुगली. हा पहिल्यांदा फुगली ना तुझी. बाबा
माझी कधीच अशी केस नाही. मी दाखवलंय म्हणून बाकी काय बघा नाही. आता तुम्ही. पाणी बरोबर मी टाकलेलं सांगितलेलं तेवढाच हे केलं ना, टाकलंच ना पाणी हो 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 पिठात पाणी बरोबर सांगितलं ना, तेवढंच मापाने केलं ना मम्मीने. आजो बाबा बाबा काही लो सांगू का हा बरोबर तसंच मी सांगते तसं केलंच ना तर आयुष्यात लय पुढे जातं. आता कसं गावावरनं देवगडात ना इकडे येईलास ना, आता हैसून आपण चर्चगेट का जायचा. आपण भाकरीचा बिझनेस टाकूया काय मम्मी. हा म्हणजे दक्षिण भाजल्यानंतर ते वरच जाईल टॉप काच जाईल बिझनेस, पण आपण तुझ्यापर्यंत ठेवूया आपण टॉप का नको. दक्षाच्या भाकरी कशा टॉपवाले असतात, साधे साधे नसतात ते. माझ्या भाकऱ्या उकडीच्या असतात समजलं? उकडीचे फक्त मोदक असतात गप्पा बस. उकडीच्या भाकऱ्या पण असतात. बदलापूरवाल्या. सांगतील आता लोक तुला कमेंट मध्ये. बरं चालेल, कोणाकडे असतील तर सांगा उकडीच्या बाबा भाकऱ्या. आमच्याकडे बाबा डायरेक्ट इन्स्टंट. हा मम्मी हा परत परत बरोबर परत. हा असं काही तो टाकायचं. काय शिकवता मला. हा पापड पापड फ्रीज मध्ये बघ. फ्रीज मध्ये पापड कोण ठेवता. मम्मी काय माणूस असतो मी. बरं झालं म्हणतात का तसंच हवं. पापड कोण फ्रीज मध्ये ठेवता का. अरे थांब थांब. चला मित्रांनो, आता माझ्या बायको जाम थकली, हाऊस पण थकली. आता थोडीशी मदत करता का, नाही तर माझ्या मदतीशिवाय यांका जेवण नाही करता येणार. जेवण करू का माझी मदत लागताच आहे तुझा दोघांका. हात लागला का कसं एकदम छान चविष्ट बनता. हा मेन ते असतं. बघा माका नाही मदत करीत बायको आपल्या मदत करता. मी भाकरी भाजतोय. आता तू भाकरी भाजू गेलो असलो तर माका मदत केला नसती ना. नाही नाही भाकरी कशी तुका शिकवूची आहे ना उगाच, म्हणजे तू प्रॅक्टिस कशी बनणार बरोबर म्हणून तुका बायकोची दया येते का. म्हणून तुका मी हे काही येत नाही जेवण ना, म्हणून मी करून मी देते. कामा गुम झाले तर माझी नाही दया येता. नाही काय हे पंखा लाव, पंखा लाव. गॅस चाललं आणि पंखा बाजू. नाही नाही तिला पंखा लाव, तिला आपण हे करायचंय. तू चांगली ट्रेनिंग घे, म्हणजे गावी जाऊन गावच्या सुनेका शिकवशील कसली भाकरी बाजूची. ती गावची सून आहे. तिथपर्यंत मी भाकरी भाजी. हे काही येत नाही कांदो कापू का, मी कापून देते ये. अरे हा ही कसं, हा बरोबर. त्याच्यात थोडासा ना मग पाणी कमी झाला, बाकी तुझी बरोबर होती. काय थोडासा पाणी कमी झाला नाही ते अजून अजून फुगले. काय आणि कुठली ती म्हणून बाय म्हणून पाणी कमी झालं ना म्हणून होते. काय कोण दक्षा घाम आलाय का मला, घाम आलाय ना. व्हिडिओ दिसला पाहिजे मी किती कष्ट करतो. काय चॉपर मध्ये कांदा कापून देत असते. हा मग मम्मी ह्यो कांदा असं कापूच असतं तुला सांगते. पुढे ज्यावेळी जेवण करशील, मी बारक्या सुनेका शिकवशील त्यावेळी असं कांदा कापूच असतं. ठीक आहे. मी थोडासा पीठ लावता भाकरे का, नाही तर कसं चिपकात ती. काय नाही चिपकवतो. थोडासा पीठ लाव, जास्त नको. आजो माका शिकवता पीठ लाव. पीठ लाव, पीठ लाव. मैं तो थक गया ना. बघ मम्मी आपणा का कशी सून कामाका लावतो तुझी. की जर गावची खायची तरी बघितलं असतंस का, आज मी तिकडे पायावर पाय टाकून बसलेलो असतो आणि तू पण पायावर पाय टाकून बसला असता. करूची होतास ना मग, कोणी रोखलेली. दक्षा पाण्या पोचत तुझे. जाऊ दे ना, असं तर बसून चांगला दिसता ना. दक्षा अरे बघ कशी दिसते ती. तू पण ये, सासू आणि सून बघू दोन दोन बाजूपासून. हा मग आता बाहेर पण आता बघित बसू शकतस तू. दक्षा इकडे 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 मग. हा ठीक आहे, मला काय नाही फरक पडत. मग मी तिकडे वजन ठेवा, नाही तर असं सोपं इकडे वर होईल. बस अरे जा ना, बस ना तुम्ही दोघं जण. कशी बघ कशी बस, म्हणजे बसल्यानंतर कशी दिसतात सासू सून ते बघायचं. काय हा दक्षा इकडे ये. दक्षा मम्मीने साईड बदलली ये. मम्मी आता इकडे दाबून ठेव. अरे म्हणजे सरळ नीट बस असं. जा 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 ना, जा 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 बस. तिकडचा फॅन हा बॅलन्स होता ना. मम्मी असा वर उठल्यासारखा नाही ना वाटत. हा मग चांगलं असं म्हणजे वजन घेता. मम्मीने अशी नजर काढूचा आमचा मध्येच काढला ना, माका तर कोणाची लागणार नाही नजर. ऑलरेडी काढू आहे. दक्षासाठी गरज आहे ना मम्मी. तर मित्रांनो आता आम्ही जेवून झालंय जस्ट आणि निघालोय ताईकडे. ताईकडे जरा टाइमपास करायला.
ही ताईला एकच नाही हा छळायला. हा, ते पण आहेच पण हिला पण जायचं ताईला होतं नाही आरुषला छळायला. तिकडची पण बघूया काय गंमत जमत भेटली तर दाखवतो आम्ही. चल 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 बस लवकर. खूप गरम होत यार. आईस्क्रीम घेऊन जाऊया काय. कोण आलाय हा कोण आलाय उठ तुझ्या मायला मारी मायला दार लाव औषध धगड तुझ्या दार लाव घेतो बघ फोपणीस कुठला जा आधी केस विंचर वाटाण्या हं? काय माम का पहिला हावऱ्या भोकड्या कुठला कट केलाय तुझा. म्हातारा काय रे जेवण आलेलास ना घरात ना. आलेलो पण ताई मस्त बिर्याणी मस्त बनवते. थँक्यू ते असं चिकन भाकरी बरोबर खाण्यापेक्षा ना ते डायरेक्ट असं भातावर खाल्लेलं बरं. का नालाय काय तू करूच. भाकरीवर खायचं तर भातावर खाल्लं. आरुष कुठला कट आहे. कुठला कट केलाय. कोणता पपलीस कट. उद्या टीचरने विचारलं की काय बोलायचं पपलीस कट आहे. मम्मीने डोक्यावर टोप ठेवला आणि बाकीचे भाजवून टाकले है ना सांगशील ना डोक्यावर टोप ठेवला आणि भाजवून टाकले है ना असं सांगायचं. हो पपलीस कट आहे तो. पपलीस कट आहे मस्त दिसतो रे. वाटाण्यावरचं छिलका असतं ना का तसा फ्रीवाला मसाज. त्रास देतो नुसतं तिला नाही हॉटस्पॉट देतो. हॉटस्पॉटच्या बदल्यामध्ये सेवा करून घेतो. आहे ना आरुष. आरुषला मी आईस्क्रीम घेतो पण आरुष माझं काय कामच नाही काम नाही. तो हुशार आहे. हे काय केलंय हो मी. एवढा वाईट दिसतंय. अरे मस्त दिसतंय रे नारळाचं झाड. एकदम छान दिसतंय छोटस. मग कसे वाटतात तुम्हाला आमचे व्लॉग्स नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि दुपारचा मधला आमचा व्लॉग नाहीये कारण आम्ही भांडलेलो जरासं. तेवढा मधला पार्ट सगळा स्किप आहे. डायरेक्ट आम्ही संध्याकाळी सुरुवात केली आहे. हा भांडतो माझ्याशी खूप बरं. म्हणून. आणि चला आवडलं तर नक्की कमेंट करा. सबस्क्राईब पण करा हा. आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा. बाय बाय. बाय 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 बाय.